हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 36. जिया चेवविला शिवू, वेद्याचे बोणे बहु, वाढिते नेशी जेऊ, धाला जो. अर्थात शक्तीने शिवाला चेव आणला आणि वेद्याचे बहुविध आणि भरपूर अन्न जेवू घातले. शिवाने अन्न वाढणारीसह ते अन्न स्वाहा केले. शिव मंद, प्रशांत, अकर्ता आहे. यामुळे शक्तीने शिवाला जागे केले, चेतविले आणि फार उत्तम प्रकारे विविध असे अन्नपदार्थ त्याला खाऊ घातले. शिवाने ते अन्न आणि ते अन्न वाढणारी जी शक्ती तिच्यासह सर्व स्वाहा केले. माऊलींनी येथे एक फार सुंदर रूपक सांगितले आहे आणि त्यायोगे आपल्याला शिव आणि शक्ती यांचा परिचय करून दिला आहे. शिव साक्षी, अकर्ता, अव्यक्त, अदृश्य आहे. शक्तीला आपला निर्माणकर्ता, आपला पालनकर्ता, आपला पती जो शिव हा असा तिच्या बरोबर विरुद्ध असलेला असणे पसंत झाले नाही. तिने ब्रह्मांडात न भूतो न भविष्यती अशी विश्वलीला, असे विश्वलेणे, असे विश्ववैभव निर्माण केले. अशा प्रकारे तिने शिवाला, ब्रह्मांडाला नटविले, सजविले. यामुळे सर्व विश्वामध्ये चैतन्य सळसळू लागले. यालाच माऊलींनी शिवाला चेव आणला असे म्हटले आहे. ब्रह्मांडात शक्तीने विविध आणि वैचित्र्याने नटलेले वस्तुजगत भरभरून निर्माण केले आहे. त्यात विविधतेसह परस्पर विरुद्ध असे वस्तुजगत आहे. त्यांचे आकारमान भिन्न आहेत, त्यांचे स्वभाव गुणधर्म भिन्न आहेत, त्यांचे आयुर्मान भिन्न आहे. यालाच येथे वेद्य बोणे बहु असे म्हटले आहे. हा वेद्य नैवेद्यातला आहे. बोणे म्हणजे अन्न आणि बहु म्हणजे विविधता असलेले. ब्रह्मांडाच्या ताटात, थाळीत शक्तीने असे विविध प्रकारचे वस्तुजगत शिवाला वाढले. माऊली म्हणतात की एक महाअद्भुत घडले, मोठी मौज घडली. शिवाने ते अन्न शक्तीसह स्वाहा केले. माऊलींनी पहा किती सुंदर रूपकाचा येथे उपयोग केला आहे. त्यायोगे आपल्याला वैश्विक तत्त्व समजावून दिले आहे. शिवाने ते बहुवेद्य बोणे स्वाहा केले. याचा अर्थ शिव त्या प्रत्येक चल अचल, सजीव निर्जीव अशा वस्तुजगतात अंशात्मक वास्तव्य करू लागला. तेथे जीवात्मा निर्माण झाला, देहधारणा केली गेली. त्यायोगे येथे सर्वत्र चैतन्य सळसळू लागले. विश्व विलोभनीय झाले. तथापि शिव त्यात वास्तव्य कसा करू लागला? अस्पर्शी राहून. हीच ती लीला आहे. तो त्यात असूनही जराही कोठेही सहभागी नाही. त्याने शक्तीलाही स्वाहा केले. याचा अर्थ सर्वात असूनही तो सर्वस्वाच्या पलीकडे निघून गेला. हेच ते शक्तीलाही स्वाहा करणे आहे. हा अस्पर्शयोग आपल्याला साध्य करायचा आहे. भौतिकाचंच वास्तव्य करायचे आहे. देहधर्मासाठी आवश्यक इतका वस्तुजगताचा उपयोग करायचा आहे. तथापि पूर्ण अलिप्त राहून, साक्षी राहून येथे जे जे घडते त्याचा एक एक लीला म्हणून स्वीकार करायचा आहे. कसलाही अव्हेर करायचा नाही. जीवात्मा आणि अंशात्मा यांचा योग जुळवून आणायचा आहे. त्यायोगे भौतिकात राहून त्या पलीकडे राहण्याची किमया साध्य करायची आहे. तेथे शिव आहे, तेथे मुक्ती आहे. ओवी क्रमांक 37. निदेलेनी भातारे, जे विये चराचरे, जियेचा विसावला नूरे, अंबुलेपणाही. अर्थात
शिव जणू काही निद्रिस्त आहे. शक्ती सृष्टीमध्ये नित्यक्षणी नित्य नूतन सृजन करत आहे. याच वेळी ती शिवामध्ये लीन आहे आणि त्यामुळे शिवाचा आंबूलपणा नष्ट झाला आहे. शिव आणि शक्ती यांच्या रूपकामधून माऊली आपल्याला एक फार मोलाचा उपदेश करत आहेत. शिव अकर्ता आहे, तो अदृश्य अरूप निराकार आहे. यामुळे तो शक्तीच्या कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेत नाही, घेऊ शकतही नाही. यामुळे येथे माऊली म्हणतात की या सृष्टीमध्ये इतके काही होत असताना शिव ज्या अर्थी त्यात सहभागी होत नाही त्या अर्थी तो निद्रिस्त आहे. तथापि याच वेळी शक्ती ब्रह्मांडामध्ये चर अचर अशी विविध प्रकारची सृष्टी नित्यक्षणी अव्याहत निर्मित करत आहे. अर्थातच शिव जरी त्यात प्रत्यक्ष सहभाग घेत नसला तरी त्यासाठी लागणारी ऊर्जा शिवाकडूनच शक्तीला पुरविली जाते. यामुळे येथे माऊलींनी शिव निद्रिस्त आहे असे म्हटले आहे, कारण ऊर्जा पुरवण्यासाठी तो अप्रत्यक्षपणे त्यात सहभागी आहे. येथे माऊलींनी विये असा शब्द वापरला आहे. विये म्हणजे विहिणे, जन्म देणे म्हणजे सृजन करणे, पालन पोषण करणे असा अर्थ अपेक्षित आहे. तसेच यात विलय करणे असाही अर्थ अपेक्षित आहे. याचा अर्थ उत्पत्ती स्थिती लय असे या ब्रह्मांडात शक्तीकडून अव्याहत सुरू असते. त्यासाठी शिव अप्रत्यक्षपणे तिला ऊर्जा पुरवित असतो. तो अप्रत्यक्षपणे ऊर्जा पुरवित असल्यामुळे तो निद्रिस्त आहे असे येथे म्हटले आहे. माऊली पुढे सांगतात की जियेचा विसावला नूरे आंबुलेपणाही. ऊर्जेसाठी शक्ती शिवावर पूर्णपणे विसंबून आहे, अवलंबून आहे. ती स्वयंभू नाही, तिची वर्तन करू शकत नाही. यामुळे माऊली येथे म्हणतात की शक्ती शिवामध्ये विसावलेली असते, लीन झालेली असते, एकरूप झालेली असते. याचा दुसरा अर्थ शिव सृष्टीमधील प्रत्येक चर अचर निर्माणात अंशात्मक रूपाने उपस्थित असतो. माऊली म्हणतात, जियेचा विसावला नूरे आंबुलेपणाही. आपण दूध चांगले गरम करतो आणि ते जरा कोमट झाले की त्याला आंबट असे किंचित दही लावतो, म्हणजे त्याला विरजण लावतो. त्यायोगे ते पातळ असलेले दूध घट्ट होते आणि त्याचे गोडसर दही तयार होते. आपण किंचित लावलेल्या आंबट दह्याचा आंबटपणा त्यात शिल्लक राहत नाही, तयार झालेले दही गोड असते. हा दृष्टांत माऊलींनी येथे दिला आहे. भौतिक वस्तुजगत निर्माण करताना शक्ती जी शिव ऊर्जा वापरते ती शिव ऊर्जा निर्माण झालेल्या वस्तूमध्ये उरत नाही, ती तेथून दूर होते. त्या भौतिकावर शिवाची सत्ता लादली जात नाही. शक्तीला येथे पूर्ण स्वातंत्र्य राहते. शिव साक्षी राहून फक्त त्या भौतिकाची लीला अंशात्म्यामार्फत अवलोकन करतो, त्यात ढवळाढवळ करत नाही. ओवी क्रमांक 38. जव कांत लपो बैसे तव नेणिजे जियोद्देशे, जिये दोघे आरिसे जिया दोघा. अर्थात कांत आणि कांता असे एक जरी लपून बसले तरी जीवनोद्देश थबकतो. हे दोघेही एकमेकांसमोरील आरसा आहेत, तरच विश्वाचा कारभार एकमेकांमुळे सुरू राहतो. माऊली सांगतात की शिव आणि शक्ती ही दोघेही एकमेकांना आरशासमोर असल्यासारखी आहेत. दोघेही एकमेकांना पूरक आहेत. येथे एक नसला तरी विश्वाचा कारभार ठप्प होईल. याचा अर्थ जेव्हा शक्तीकडून कारभार सुरू असतो तेव्हा तेथे कांत शिव त्यामागे उपस्थित असतो. आपण शक्तीच्या मायेत गुंतल्यामुळे, त्या भौतिकाच्या मोहामुळे
आपल्याला त्यावेळी शिव जाणवत नाही. तो इतका जाणवत नाही की काही कालावधीनंतर शिव असे काही येथे उपलब्ध नाहीच अशी आपली ठाम समजूत होते. यामुळे आपण नको तसे व्यवहार करतो, अयोगिक आचरण करतो. यामुळे आपण सदा दुःखी, कष्टी राहतो. यापासून सुटका करून घेण्यासाठी बाह्य जगतात शिवाचा शोध आपण सुरू करतो. तो काही आपल्याला सापडत नाही, कारण तो बाह्य जगतात उपस्थित नसतोच. मग याचा गैरफायदा घेऊन पुरोहित, भगत लोक आपल्याला विधी, धर्म, सोपस्कार याच्या नादी लावतात. यामधून सौख्य मिळाल्याचा तात्पुरता मानसिक आभास होतो. दुःख, कष्ट, पीडा, त्रास काही चुकत नाही. यास्तव माऊली सांगतात की शिव आणि शक्ती एकमेकांसमोर सदा उपस्थित असतातच. एरवी विश्वाचा कारभार होणे शक्य नाही. शिवाला शोधायची आवश्यकता नाही, तो सदा आहेच. फक्त ही जाणीव आपण कायम ठेवायची आवश्यकता आहे. त्यायोगे आपण योग्य तेच व्यवहार करतो, योगिक असेच आचरण करतो. हे कसे होते? आपण मंदिरात गेलो की आपल्या पायामधून पादत्राणे आपोआप दूर होतात, करावी लागत नाहीत. घरात बुजुर्ग उपस्थित असले की आपण सावरून बसतो, आगळपगळ वागत बोलत नाही. समाजात गेल्यावर लोकापवाद जाणून आपण सभ्यपणे आचरण करतो. याचप्रमाणे जर प्रत्येक कृतीमागे शिव उपस्थित आहे याची जाणीव आपल्याला असली तर आपण चुकूनही वाईट वागणार नाही. प्रत्येक कृती शिवाला स्मरून योग्य प्रकारे करू. अशा प्रकारे जर आपले आचरण झाले तर आपण सहजच शिवस्वरूप होतो, आपण मुक्त होतो. आपला तोच एकमेव जीवनोद्देश आहे. हरिओम.